मध्ये एक डोळा पद्धतीने 265 रोप लावलं होतं. पाऊस 13 मेलाच पडल्यामुळे लवकर लावायचं रोपाचं नियोजन ठरलं होतं. 15 जूनला लावणार होतो आपण. पण रोपं लवकर मागवली. रान ही लेवल करून पाईपलाईन सगळी व्यवस्था करून आपण रोपं मागवली होती. जवळपास रोप लागण करून 35 दिवस तर कंप्लीट झाले. काही कमीच्याच झालेत, काही 5 जूनपर्यंत आपण लागण केली होती. मागच्या व्हिडिओमध्ये टाकल्यानुसार 6 जूनला मग कांडी लागण करण्याचा निर्णय घेतला. वाढ तशी चालू आहे. पावसानं जरा थोडं मध्ये उघडीप दिल्यामुळे कंटिन्यू पाऊस होता. निघायला लागले ते कोंभार निघला आहे तर वाढ आहे तशी रोपाची. त्याच्यामध्ये 19 सुरुवातीला सोडलं होतं आणि नंतर आता युरिया बी 20 कटला होता. आता 12-61 आणि युरियाचा ड्रिपद्वारे सोडायचं नियोजन आता निघायचे. त्या कोंभाराला चांगला फुटवा निघाला आहे व त्यासोबतच फुटवा आलेला असेल असं वाटतं. वाढ चांगली ते फुटवेची निघले. कुठं कुठं अशी बी तुटाळ होण्याची लक्षणं आहेत रोपाची. पाणी जास्त पडलंय किंवा हुंडीनं आहेत. आत्ताशी काळोखी आलेली आहे चांगली. कुठं कुठं नॉर्मली 20% फुट दिसून येते. पानाची रुंदावलेली आहे साईज. उंची बऱ्यापैकी आहे. होऊन जाईल एक 5-6 दिवसामध्ये. ह्याच्यामध्ये 2-3 फुटवं निघून येतं. काही याला आळवणी वगैरे काहीही केलेलं नाही आपण. जैसे ते परिस्थिती पुढे आता पूर्णपणे आपण शेड्यूल फॉलो करूयात. इथं दिसत आहे तुम्हाला फुटव्याची संख्या आलेली आहे. तिथे 1, 2, 3 फुटवं निघले आहेत. अजून निघतील. आता 20-0-13, 10-26 सुपर गोळी सर्वांनाही फुकून देण्याच्या नियोजनात आहे. खत सर्व मिश्रण करून. त्याशिवाय याची वाढ पूर्णपणे सशक्तपणे आणि फुटवा बी चांगला निघू शकत नाही. आणि एखादं टॉनिक बी सबेन बायोब्लूम मॅनकाइंडचं असंही फवारण्यात येईल. तुम्हालाही वाढ कशी वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोपातलं अंतर 2 फूट आहे आणि सरीतलं अंतर 4.5 फुटावर आपण लागण केली. पाहूयात ॲव्हरेज ह्या ऊसातलं किती निघतंय ते. आपण 100 टनाच्या नियोजनानुसार चाललेलो आहोत.